काल उबाठा गटाच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश त्यांनी केल्याचं दिसून आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये उबाठा गट 22 जागा लढवतात, किती निवडून येईल माहीत नाहीत, परंतु तो वचननामा अशा अर्थानं जाहीर केला की जसं भारताचे पंतप्रधान हेच होणार आहेत आणि सर्व गोष्टीचे निर्णय हे स्वतः घेणार आहेत. त्यांचा कालचा जर जाहीरनामा पाहिला तर त्यांची ज्या जाहीरनाम्याची पानं जसे गुळगुळीत होते तसे त्यांचे वचननामा सुद्धा गुळगुळीत होता आणि म्हणून त्याला एकच अर्थ त्याला बोलता येईल की हे मुंगीरलालचे हसीन सपने या पद्धतीने तो वचननामा होता. इंडिया आघाडी या देशभरामध्ये कुठेही एकत्रितपणे स्टेटमेंट दिल्याचं कुणीही ऐकलेलं नाही आतापर्यंत. 26-27 पक्षाचं असलेलं हे कटबोळं कुठेही एकत्रित पहिल्या ज्या बैठकी झाल्या त्यानंतर एकत्रित पाहायला सुद्धा मिळालेले नाही. म्हणून ज्यांची इंडिया आघाडी झालीच नाही त्यांचे हे महाराष्ट्रातील काही नेते आता सरकार आपण स्थापन करायला निघालो की काय या आविर्भावामध्ये हे वचननामे जाहीरनामे प्रसिद्ध करतायत आणि हे जनता जाणू नये. एखाद्या वेळेला हाच जाहीरनामा एक प्रबळ विरोधी पक्ष नेता म्हणून जर राहुल गांधींनी काही जर जाहीर केला आहे त्याला जर सुद्धा आपण एखाद्या वेळेला गृहीत धरू शकतो की यांचे स्वप्न असू शकतात, परंतु ज्यांना आणखीन स्वतःच बुड कुठं टेकलं हे माहीत नाही ते असे जे स्वप्न पाहत आहेत, मला वाटतं यावर महाराष्ट्राची जनता आश्चर्य व्यक्त करत असेल की यांना हे अधिकार दिलेत कुणी. आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही तसं करू. अरे तुम्ही कोण आहात? कोण? ज्यांना इंडिया आघाडीमध्ये स्थान सुद्धा नाही असे लोक आजकाल जाहीरनामे प्रसिद्ध करतात आणि याचा सामान्य जनतेवर परिणाम होणार नाही. उलट पक्षी भाजपने किंवा आम्ही शिवसेनेने जो जाहीरनामा प्रसिद्ध करतायत तर याचा अर्थ असा होतोय की आम्ही सत्तेमध्ये आहोत आणि आणखीन सत्तेमध्ये पुढे आल्यानंतर काय करणार याबद्दलचा आपला असलेला दृष्टिकोन आम्ही सर्वसमोर ठेवतोय. म्हणून लोक या जाहीरनाम्याला भुलणार नाही. या मुंगीरलालना त्यांची हसीन स्वप्ने पाहू द्या, परंतु येणारा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे सदस्य आहेत, जी संख्या आहे ती निश्चित 45चा आकडा पार करेल. बरं, हे एकत्र लढताय मात्र राष्ट्रवादी वेगळा म्हणजे शरद पवार वेगळा जाहीरनामा करताय. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना भाव देणार, MSP जाहीर करणार असं सांगताय. एकीकडे हे दुसरे कर्जमाफी म्हणतायत. राहुल गांधी तिसरंच काहीतरी सांगतायत. खूप हे नाही वाटत आहे तुम्हाला? म्हणजे मी तेच तर सांगतो ना, राष्ट्रवादी स्वतःच पंतप्रधान झाल्याचे आविर्भाव जाहीरनामा प्रसिद्ध करतायत, काँग्रेस आपला वेगळा करतायत. मग तुम्ही जर इंडिया आघाडी आहे तुमची, एकत्रितपणे का करत नाहीत? तुम्ही पक्ष जरी तुमचे वेगळे असले तर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला तुम्ही म्हणता, ज्या हिंदुत्वाला सोडून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तुम्ही आलेले आहात, गर्व से हिंदू सोडून तुम्ही आता सर्व धर्म संभावावर आलेला, तर मग जाहीरनामा असेल की वचननामा असेल तुमचा एक तरी असला पाहिजे ना. म्हणून यांच्यात मध्ये ताळमेळ नाही हे याच्यातून स्पष्ट दिसतंय. तुमचा जाहीरनामा असून नाही तुम्ही भाजपचा जाहीरनामा एंडॉर्स करणार आहात का? नाही, आम्ही आमचा जो जाहीरनामा असेल, आमचा जो वचननामा असेल त्यामध्ये निश्चित भाजपची सरकारने म्हणजे मोदी सरकारने घेतलेल्या भूमिका त्याचाही त्याच्यात निश्चित उल्लेख असणार आहे आणि आपल्याला या महाराष्ट्रासाठी काय करायचं आहे याचा सगळा अंतर्भाव या जाहीरनाम्यामध्ये असणार आहे. संजय राऊत म्हणाले की ईव्हीएम मशीन सातत्यानं बंद पडतात, हे वारंवार होत जाईल. विशेष म्हणजे अमरावतीमध्ये किंवा कुठेही अशा पद्धतीने अघोरी कृत्य केलं जाईल. आधी ईव्हीएम मशीन बंद पडलं जाईल, नंतर मतदारांना बोलून मग ते आपला कार्य केले करतील. संजय राऊतने जे स्टेटमेंट केलेलं आहे याचा अर्थ ते पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे. कोणतीही गोष्ट जाणून बुजून करता येत नाही. या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी या निवडणुका होत आहेत. एका मतदारसंघामध्ये 300 बूथ आहेत. जिल्ह्यामध्ये जवळपास 1800 ते 2000 बूथ असतात आणि एखाद्या ठिकाणी ईव्हीएम मशीन जर एखादं खराब जर झालं
लाखो गाड्या रस्त्यावर धावतात, एखादी गाडी चालता चालता बंद होते, याचा अर्थ सगळ्या गाड्यामध्ये फॉल्ट असतो अशातला नाही. त्याच पद्धतीने एखादे ईव्हीएम मशीन जर बंद झालं तर त्याच्यावर आक्रोश करणं याचा अर्थ आता येणारे जे काही निवडणुकीचे जे निकाल लागतील त्याच्यामध्ये पराभव मान्य करण्यासारखं आहे. म्हणून पुढचं पराभव आताच मान्य इतर माध्यमातून केलं, आरोप प्रत्यारोप लावून जर केला तर लोकांना आपल्याबद्दल सहानुभूती वाटेल असा त्यांचा एखादीत मानस असावा. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. धार्मिक वक्तव्य केलं असं याचिकेमध्ये दावा आहे. निवडणुकीच्या काळामध्ये अशा अनेक वक्तव्याच्या बद्दल याचिका दाखल होत असतात. निवडणूक आयोगाकडे अनेक कंप्लेंट दाखल होत असतात आणि त्याचा त्या न्यायालय असेल की निवडणूक आयोग असेल तो योग्य तो निर्णय घेत असतात. म्हणून ह्या काही लोकांचा छंद असल्यासारखं काही लोक हे कंप्लेंट करत असतात. एक अजून तुमच्यावर टीका होती आहे की पंतप्रधान राज्यात येतात, 10-10, 15-15 सभा घेतात, मुख्यमंत्री दिवसातनं 5-5 सभा घेतात. हा सभांचा अतिरेक कशाला? पराभवाची भीती वाटते का? काल यावर मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत मार्मिकपणे उत्तर दिलेलं आहे की आम्ही जनतेत जाणारे नेते आहोत. आम्हाला फेसबुक लाईव्ह करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. आम्हाला घरात बसून सरकार चालवायचं नाही. तर ज्याला जनतेशी कनेक्ट ज्याला म्हणतात त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये आम्हाला आनंद आहे. म्हणून पंतप्रधान असेल, शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे सर्व लोक, हे नेते लोक हे ग्राउंड लेवलवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं जनतेशी कनेक्ट होणं हे कधीही चांगलं. म्हणून त्यांच्या प्रचार सभा या धडाक्यात होत आहेत आणि एक एक नेता जवळपास रोजच्या 5-5, 6-6 सभा अनेक ठिकाणी घेत आहेत. मला वाटतं लोकांनी सुद्धा त्याचं स्वागत केलेलं आहे. म्हणून त्यांच्या सभेला होणारी गर्दी हे काही लोकांची पोटसूळ झालेलं आहे. आज मतदान होत आहे सगळीकडेच. गेल्या टप्प्यात मतदान खूप कमी झालं होतं आणि जवळपास 5 ते 6% मतदानाची टक्केवारी घसरली होती. काय आव्हान करायला होतं? मराठवाड्यात, विदर्भात अनेक ठिकाणी आज मतदान होतंय. खरं तर या भागामध्ये असलेला उष्णतेचा पारा जर पाहिला तर तो 42-43 क्रॉस करून गेलेला आहे. सर्वसामान्य मतदार तरीही उत्साहात या मतदानामध्ये भाग घेतोय. उन्हातानाची पर्वा न करता भाग घेतोय. अनेकाला तुम्ही जर पाहिल्या तर भोवळ आल्याच्या घटना आहेत, चक्कर आल्याच्या घटना आहेत. तरी मी मतदारांना आवाहन करणार आहे की शक्यतो स्वतःची काळजी घेऊनच मतदान करा. मतदानाचा अधिकार हा 5 वर्षातून एक वेळा येणारा अधिकार हा वाया घालू नका. परंतु याचा अर्थ असा नाही की स्वतःची सुरक्षितता बाळगू नका. स्वतःला सुरक्षित ठेवून मतदानाला निश्चित जा. तुमचं मतदान हे देशाचं भवितव्य घडवणारं मतदान आहे. म्हणून मतदान कुणाला करायचं, कशासाठी करायचं यापेक्षा माझ्या मतदानाने सरकार बनणार आहे ही भावना तुमच्यामध्ये असू द्या आणि मतदान निश्चित करा. काल तुमचेच माजी मंत्री सुरेश नवलेंनी राजीनामा दिला. त्यांचं म्हणणं होतं उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणून आम्ही बाहेर पडलो. आताचे जे सध्याचे नेते आहेत तेही भेटत नाही, डावलतात, दुर्लक्ष करतात, त्यामुळे इथूनही बाहेर पडायची वेळ आली आहे आणि त्यांनी राजीनामा दिला. आता ही सुरुवात म्हणायची की अजून काय? सुरेश नवलेंचं दुखणं वेगळं आहे. त्याबद्दल तर या निवडणुकीमध्ये जाहीर वाच्यता करणं योग्य नाही. एकनाथ शिंदे साहेब लोकांना भेटत नाही असं कोणीही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यापासून तर नेत्यापर्यंत कोणी म्हणू शकणार नाही. याचा सर्वांनाच अनुभव आहे. म्हणून त्यांची जी काही अडचण आहे त्याच्याबद्दलचं आता जरी त्यांनी राजीनामा दिला असेल थोडासा रागामध्ये, तरी शिंदे साहेब त्यांची समजूत काढतील. नाही ते स्पष्ट सांगताय, पण त्याचं दुखणं काय आहे ते तुम्ही काय स्पष्ट सांगत नाही. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संघटनाच्या पातळीवर होतील, त्याच्यावर चर्चा होईल. परंतु यावर जाहीरपणे एकमेकावर चिखलफेक करणं योग्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की मित्र पक्षांसाठी आपल्या उमेदवारांचं जे आहे राजकीय बळी देण्याचं काम चालू आहे. काही ठिकाणी असं होतं, एखादी सीट जाते त्या टायमाला कार्यकर्त्याला दुःख होणं स्वाभाविक आहे. ज्या 1-2 ठिकाणच्या सीट दिल्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची सुद्धा तशी नाराजगी होती, हे आम्ही मान्य करतो. परंतु तडजोडी जे काय आहेत राजकारणामध्ये, जर 3 पक्ष एकत्रितपणे लढत असेल तर हे काही करावं लागतं आणि त्यासाठी शिंदे साहेबांनी सुद्धा
तिथलचे असलेले उमेदवार असतील किंवा तिथलचे असलेले पदाधिकारी असेल यांची समजूत सुद्धा काढलेली आहे. भाजपच्या दबावाला बळी पडतात शिंदेसाहेब असं तुम्ही म्हणतो. कुणाच्या दबावाला कोणी पडत नसतं. जो तो आपला पक्ष आपल्या ताकदीने उभा करत असतो, आपल्या ताकदीने तो पुढे चालवत असतो. म्हणून याच्या दबावाला हा बळी पडला, तो त्याच्या दबावाला बळी पडला, या बोलण्यात तथ्य नाही. लाचारी पत्करणारा एकनाथ शिंदे नाहीत, ते असलेल्या सत्तेला लात मारणारे नेते आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल असं कोणीही म्हणू शकणार नाही की ते कुणाच्या दबावाला बळी पडतील. नाशिकमध्ये कुणाच्या दबावाला बळी पडतात? नाशिकच्या दबावाला बळी पडण्याचं कारण नाही. काल मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, नाशिकची सीट ही शिवसेनेची आहे आणि त्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत होईल, याबद्दल निश्चिंत आहे. आता आज उद्याचा विषय संपलेला आहे. नाशिकच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत केल्या जाईल. प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. 35+ आमचा टार्गेट आकडा आहे असे संजय राऊत म्हणतात. त्यांचा 35+ नाही, त्यांचा 48+ आकडा असू शकतो. संजय राऊत हा काय बोलेल ना, तो त्याला सुद्धा त्याचं भान असत नाही. म्हणून त्यांनी असे काही वक्तव्य केले की त्याचं अपोजिट समजायचं असतं की हे शक्य जे होणार नाही त्याच गोष्टी संजय राऊत बोलत असतो. म्हणून महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये सफाया होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा सादर करताना म्हणाले की महाराष्ट्रातील उद्योग, क्रिकेटची मॅच, हिरे बाजार सगळे काही पळवलं जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात जे महाराष्ट्राचं वैभव वाढत होतं ते आम्ही पूर्ववत करू. यांना फक्त काय इतरांवर टीका करण्यामध्ये, यांना वेळ घालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्ही महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा आमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. अनेक प्रकल्प जे यांच्या काळात रखडले होते ते आता जर पाहिले तर सगळे रन होत आहेत आणि जलद गतीने ते कामं सुद्धा पूर्ण होत आहेत. काही दिवसात तुम्हाला दिसेल अनेक गोष्टीचे उद्घाटन झालेले तुम्हाला दिसतील. म्हणजे लोकार्पण ज्याला म्हणतात ते झालेलं दिसेल. पंतप्रधानांनी येऊन काही ठिकाणचे लोकार्पण केलेले आहेत आणि 2-3 महिन्यामध्ये अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत त्याचं सुद्धा लोकार्पण होणार आहे. तुम्ही म्हणताय नाशिकची जागा तुमची, मात्र भुजबळांचे जवळचे लोक तिकडे अर्जही घ्यायला गेले. सकाळी दिलीप खैरे यांनी स्वतः जाऊन अर्ज घेतलाय. सुरू काय मग? खैरे किंवा इतर कोणी जे काय असेल त्या नाशिक भागातील लोकांनी अर्ज घेणं हा त्यांचा ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे. परंतु मी तुम्हाला 100% सांगतो, ही जागा शिवसेनेची आहे, ही शिवसेना लढवणार आहे आणि त्याच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत केल्या जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.